तुला कोणता आवडता विषय तुझा? इंग्लिश. इंग्रजी. मित्रांनो, इंग्रजी विषय काही विद्यार्थ्यांना कठीण जातोय, परंतु इंग्रजी यांना सोपी जाते आणि आवडता विषय इंग्रजीच आहे. बरं, तुला उद्याला कोणत्या विषयामध्ये झेप घेण्याची इच्छा आहे? तुला ध्येय काय आहे तुझं? मला शिक्षक बनायचं. मित्रांनो, शिक्षक बनायचं आहे तिला, विद्यार्थ्यांना घडवायचं आहे, एक आदर्श शिक्षिका तिला व्हायचं आहे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवादमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत चिखली तालुक्यातील सोमठाणा गावामध्ये. जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक जे विद्यालय आहे, जी शाळा आहे, त्या शाळेचा आपण शैक्षणिक आढावा या ठिकाणी घेतोय. कशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा परिषदची शाळा आहे, कशा पद्धतीने या ठिकाणी गुरुजन वर्ग काम करतोय आणि विद्यार्थी कशा पद्धतीने या ठिकाणी करतोय. शाळा मागील काळामध्ये जी गदा आली होती जिल्हा परिषद शाळेमध्ये, ती कुठेतरी या ठिकाणी थांबावी याच दृष्टिकोनातून आपण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये अनेक शाळेमध्ये भेटी देतोय आणि जिल्हा परिषदचे जे दर्जेदार शिक्षण आहे, जे गुरुजन वर्ग या ठिकाणी विद्यार्थ्यांना तयार करून घेतोय, ते प्रत्यक्ष या ठिकाणी ग्राउंड फ्लोअरची जी माहिती आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत या ठिकाणी देतोय. तुझा आवडता विषय कोणता आहे? इंग्लिश. मित्रांनो, बऱ्याच शाळेमध्ये आपण जातोय, परंतु विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय हा कठीण जातोय, परंतु त्याचा आवडीचा विषय म्हणजे इंग्लिश आहे. बरं, इंग्रजी विषयामध्ये तुला मागील याच्यामध्ये किती गुण मिळाले होते? मला 210 गुण भेटले होते. एकूण 210 गुण मिळालेले होते. बरं, इंग्रजी व्यतिरिक्त आणखीन विषय कोणता तुझा आवडता? मॅथ सुद्धा त्याचा विषय आवडता आहे. बरं, मॅथ मध्ये आणि इंग्रजीमध्ये तू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यास करणार. उद्याला काय बनण्याची इच्छा आहे तुला? मला इंजिनियर. इंजिनियरच का? डॉक्टर का नाही? कारण मला इंजिनिअरिंग आवडते. मित्रांनो, अशा पद्धतीचे या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवण्याचं शिक्षक लोक या ठिकाणी काम करतात. मी अनंत रोडगे. अच्छा, बरं, कोणते शिक्षण शिकवता या ठिकाणी तुम्ही? सर, मी 5, 6, 7 विषय शिक्षक आहे. भाषा विषय शिक्षक. अंतर्गत इंग्रजी, मराठी आणि हिंदी हे 3 विषय. पण आज ही जी पायाभूत चाचणी या ठिकाणी झालेली आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार? नुकतंच या ठिकाणी शाळेला प्रारंभ झालेला आहे, 7-8 दिवस या ठिकाणी शाळेला झालेले आहे. हो सर, पायाभूत चाचणी ही मागील 2-3 वर्षापासून सुरू आहे. यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था आणि या अंतर्गत स्टार्स प्रकल्पाअंतर्गत पायाभूत चाचणी घेतल्या जाते. यामध्ये असं असतं की जो वर्ग आज 5वीतून 6 वर्गात गेला, तर त्या 6वीतल्या मुलांना आपण शाळेमध्ये आल्यावर मागच्या वर्षाचं 5व्या वर्गातल्या त्याच्या कोणत्या क्षमता कुठपर्यंत त्याला ज्ञात आहे किंवा तो कोणत्या क्षमतेपर्यंत आलेला आहे, त्या अंतर्गत ह्या पायाभूत चाचणीतून आपल्याला समजते. तुम्ही बघत असाल, आज नुकतेच मी पेपर जमा केलेले आहेत. वर्ग जरी या ठिकाणी 6वा असला तरी यातले जे प्रश्न आहेत, यातले प्रश्न 5व्या वर्गाच्या अभ्यासक्रमावर आधारित होते, त्यांच्या धड्यावर आधारित होते. म्हणजेच हे मुलांनी उन्हाळ्यामध्ये जो 5वीतून 6वीमध्ये त्यानं प्रोग्रेस केला, त्यांची लिंक लागावी म्हणून ही पायाभूत चाचणी आहे. आणि ही पायाभूत चाचणी झाल्यानंतर पुढच्या तिच्यात दुसरी एक चाचणी होते. मग त्यामधून त्या मुलांनी त्याची गुणवत्ता किंवा क्षमता कुठपर्यंत वाढवल्या ते समजते. आणि ज्यामध्ये ज्या क्षमतेत तो कमी असेल त्याला आपण पूरक मार्गदर्शन किंवा एक्स्ट्रा क्लास घेऊन निश्चितच आपण त्याला देऊ शकतो. मित्रांनो, अशा पद्धतीचं सुरुवात या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आहात आणि शाळेला सुरुवात झालेली आहे. तुमच्या शाळेमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवलं जाते? आपण बहुतांश जो प्राधान्य आहे ते विद्यार्थ्याच्या गुणवत्तेवर देतो. विद्यार्थ्याची गुणवत्ता ही टिकली पाहिजे, त्याकरता आपण सर्व आमची मंडळी ही खूप प्रयत्न करतात. त्यानुसार आम्ही आता शाळा सुरू झाल्यापासून नवोदय आणि शिष्यवृत्तीचे क्लासेस सुद्धा सुरू केलेले आहेत. हे एक्स्ट्रा वर्ग आमचे सर्व शिक्षक लोक घेतात आणि गुणवत्ता कशी टिकून राहील यावर आम्ही. बरं सर, पालक वर्गांचा प्रतिसाद आपल्याला कसा आहे? हा, पालक वर्गांचा प्रतिसाद खूप व्यवस्थित आहे. पालकही खूप आमचे म्हणजे सज्ञान आहेत, त्यामुळं त्यांचंही विद्यार्थ्यावर लक्ष असतं. बरं सर, या ठिकाणी काही सूचना काही आहेत का की आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी जिल्हा परिषदने आपल्याला पुरवाव्यात काही सुविधा? सर, आमच्याजवळ सध्या साहित्य वगैरे भरपूर आहे, त्यामुळं त्याचा वापर करून आपण मुलांना शिक्षण देतो. जिल्हा परिषदेकडून फक्त आम्हाला बिल्डिंगचीच जास्त आवश्यकता शाळेची जी दुरवस्था झालेली आहे ती थांबल्या गेली पाहिजे. बाकी आम्ही शैक्षणिक दर्जा टिकून ठेवतो. अच्छा मित्रांनो, फक्त शाळेंचाच एक विषय आहे, ती 3 पत्रे जी उडालेली आहेत
त्याचा प्रश्न या ठिकाणी गंभीर आहे आणि तो प्रश्न या ठिकाणी प्रशासनाने सोडवावा अशी विनंती सुद्धा या ठिकाणी सरांच्या बोलण्यातून दिसून आलेली आहे. करुणा बाबुराव शिंदे. अच्छा, बरं इथेच राहत आहे का? चिखलीला. अच्छा, चिखलीहून ते येणे जाणे करतायत, परंतु विद्यार्थ्यांना ज्ञानदान देण्याचं या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी काम करत आलेलं आहे. नुकतीच या ठिकाणी शाळा उघडली आहे. कोणता वर्ग शिकवत आहे? पहिला व चौथा पहिला चौथा एक यामध्ये शिकवत आहे का वेगवेगळं? वेगवेगळं. वेगवेगळं शिकवतं, परंतु पहिला आणि चौथा वर्ग या ठिकाणी बसलेलं दिसतोय. हो. त्याचं कारण काय? 24 एप्रिलला आमच्या शाळावरून गेल्यामुळं आम्हाला इकडे बसायचं काम पडलं. शाळा उडून गेले म्हणजे तीन पत्रे उडून गेले. हा, टीक पत्र उडून. अच्छा, तीन पत्रे उडून असल्यामुळे या ठिकाणी त्यांनी पहिला वर्ग आणि चौथा वर्ग इथे बसवलेला आहे. बरं, पहिला आणि चौथा वर्गांना शिकवताना काही त्रास वगैरे होतोय? नाही. नाही, त्रास तर होणारच ना, कारण की यांचं पहिल्या वर्गाचं शिक्षण वेगळं आणि त्यांना कसं ते म्हणजे सुरुवातच त्यांची रेषापासून त्यांचं शिकवणच म्हणजे एकदम सोपं आहे म्हणून ते सोपं चालू आहे. जेव्हा त्यांचा अभ्यासक्रम चालू आहे पुढे त्यांचे तेव्हा काठीण्य थोडा अडथळा निर्माण होतो असेल दोन वर्ग बसल्यामुळे. अच्छा, किती वर्गाला जातो? चौथ्या वर्गाला जातोय. चौथ्या वर्गाला जातोय बरं का. मागच्या वर्षी किती वर्गाला गेलताय? याच्यावर कळते विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता. बऱ्याच शाळा आहेत, परंतु बुद्धिमत्ता कशी असावी तर अशी असावी. जिल्हा परिषद शाळेमध्ये अशा पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थ्यांना घडवलं जाते. तू किती वर्गाला जातो बेटा? चौथ्या वर्गाला. शिक्षण झाल्यानंतर कोणत्या नोकरीला लागणार तू? पोलीस बनायचं मित्रांनो त्याला. हे आहेत विद्यार्थी, उद्याचे भारतीयाचे नागरिक. अशा पद्धतीने या ठिकाणी पोलीस मध्ये ते सेवा देणार आहेत. तुझं नाव बेटा? समृद्धी. आडनाव? अच्छा, वाघमारे आहेत. किती वर्गाला जातेस? पहिल्या वर्गाला जातेस. काय शिकवलं मॅडमने तुला आज? आई. वा वा वा, छान. तुला गाणं येतंय का? कोणतं गाणं येतंय म्हणून बरं? मछली जलगिरी. हा, म्हणून दाखव एकदा आमच्या काकांना. वा 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 वा, व्हेरी गुड. वा रे वा, अशा पद्धतीचे मुलांना या ठिकाणी प्राथमिक शिक्षण केलं जात आहे. ही शाळा आम्ही तुम्हाला ग्राउंड वरली ही जी शाळा आहे ती कॉन्व्हेंटच्या शाळा उघडलेल्या आहेत आणि पालक वर्गांचा कल या ठिकाणी कॉन्व्हेंटकडे जास्त राहिलेला आहे. त्याबद्दल काय मत आहे? सर, मी एवढंच सांगेल की जेव्हा कॉन्व्हेंटला विद्यार्थी जातो तर आमचा मराठी मीडियमचा विद्यार्थी अक्षरशः सप्टेंबर पर्यंत पहिल्या वर्गात मराठी वाचतो आणि जानेवारी पर्यंत तो त्याच्या वर्गाच्या नुसार बरीचशी इंग्लिश सुद्धा वाचतो. तर मला असं वाटतं की मग कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश प्लस मराठी सुद्धा वाचायला पाहिजे. मित्रांनो, अशा पद्धतीने त्यांची सूचना केलेली आहे की इंग्लिश प्लस मराठी आणि मराठी प्लस इंग्लिश हे दोन्ही या ठिकाणी विषय शिकवले गेले पाहिजेत अशी सूचना त्यांनी केलेली आहे. तुझं नाव बेटा? अच्छा, किती वर्गाला जातो तू? तू काय वाचतो हे? हा, वाच एकदा. Yes, I got it. Yes, I got it. Bouncy to